तूच देणार आहे आणि दुःख तरी तूच देणार आहे. फक्त माझं एकच मागणं आहे, जीवनामध्ये देवा मला कधी सुख मिळून त्या हे सगळे लोक येतात, साखरेचे 2 पट माझ्याकडे ठेवतात आणि काय म्हणतात, देवा मला सुखी ठेवा, नातवाला पोराच्या पोराला सुखी ठेवा. इतका हात लांब केला, पुन्हा पोरीच्या पोराला सुखी ठेवा. आणि काय ठेवलं देवाला? 2 साखरेचे करून देवाची आठवण येत नाही आणि दुःखामध्ये देवाशिवाय कोणाची आठवण येत नाही. सुदाम भाऊ सुखामध्ये माणसाला देवाची आठवण येते का? भारी व्हिडिओ करतो, थांबा की. एखादा आपल्या घराचा दवाखान्यात असू द्या, 50 जण नमस्कार करत देवाला. सुखामध्ये ते नसल साखरेचं 2-3 कणे ठेवा, ते नसल एखादं फुल ठेवा, ते नसल एखादं पान ठेवा, आणि ते नसल मला जाऊन तिकडे आता ऐकायची दादू सस्तक काय आहे ते. अजून काय केलं आणि राजानं न्याय नीतीनं राज्य केलं. तर गावाला काय कमी नाही. वा वा इकडे हो उद्या तिकडे दाखवायचं मग बाप स्वयंपाक असं करणं नाही माझं. कसं बोललं स्वयंपाकाला राहतंय किती गुणाचं आहे. आणखी गाय म्हणजे पृथ्वी आणि राजाने त्या कैला दमन केला आणि करीला सांगितलं तरी या गाईला आणि या मुलं असू द्या माझ्या बापाला हे चांगला असू द्या आणि जास्त आधी टाकला म्हणजे अर्क उतरते. ठिकाणी लवकर घरी नाही आलं ना माझ्या चिंता वाटते, माणूस पडला असेल का, भडकीला असेल का, मेला असेल का. आणि भजना 2 दिवस घरी येऊ द्या, गेला असेल वाटलीला स्वतः चालू आहे तिकडं चांगल्या माणसाची बुद्धी कशी उलटी आहे. एखाद्या पेणाऱ्या माणसानं चांगल्या माणसाला शिवाय देऊ द्या. लोक पेणाऱ्याला बोलतात का चांगल्या माणसाला? कोणाला? चांगल्या माणसाला लोक काय म्हणतात, तुम्हाला कळू नका. इथं काय म्हणतात, नाही तुम्हाला कळू नका. शिवाय दिलं त्याच्यावर वाईट. आणि पुन्हा लोक चांगल्या म्हणतात तुम्हाला कळू नका. माणसाचे विचार चिली मिक्स. चांगला भाजू द्या बरं मसाला.
तुमचं लई केलंय हो. 1 किलो तुला आणली